तर जंतर मंतरवरील आंदोलन देशविरोधी आणि संविधान विरोधी होतं असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी केला होता। यानंतर संजय राऊत यांनी मोहन भागवतांना विद्यार्थी आंदोलनावर भाष्य करण्याचं खुलं आव्हान त्यांनी दिलं। विकसित देश बनायचा असेल तर या युवा शक्तीचं एक मोठं योगदान आपल्याला पाहिजे। हे आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका। हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे। या अर्थाने बघा, अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे। या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे। सरसंघ चालकांना माझं आव्हान आहे, जंतर मंतरवरचं आंदोलन हे असंवैधानिक आहे की नाही, होतं की नाही याच्यावर त्यांनी भाष्य करावं। कारण जेन झीच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत असं वक्तव्य सरसंघ चालकांचं होतं। जेव्हा आंदोलन सुरू झालं तेव्हा तरुणांच्या जेन झीच्या भावना ज्या आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत असं सन्माननीय परमपूज्य सरसंघ चालक मोहनराव भागवत यांचं म्हणणं होतं आणि ते योग्य होतं। आणि जर संघातून हा दुसरा आवाज निघत असेल याचा अर्थ संघामध्ये मोदी शहानी माणसं पेरलेली आहेत, त्यांची चमचे